नमस्कार. माळेगावात विकास कामांना दलालीचा गोचीड चिकटल्याच्या चर्चेला उधाण आलेलं असतानाच माळेगावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत बारामती व पुणे येथील महावितरण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माळेगावात सुरू असलेल्या स्ट्रीट लाईटच्या विकास कामांचा जणू आज पंचनामाच करून घेतलाय. खरं तर त्यांनी आज माळेगावातील अवसानघातकी ढेपाळलेल्या बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं असून निकृष्ट दर्जाच्या विकास कामांचा लाळघोट्या मानसिकतेचा व मलिदा बहादरांचा बुरका टराटरा फाडलाय. यावेळी नितीन वसंतराव तावरे, अविनाश तावरे लाखे, रामभाऊ वाघमोडे, अशोक सीताराम सस्ते, संतोष वाघमोडे, अनिल लोणकर आदी उपस्थित होते. चला तर सामाजिक कार्यकर्त्यांच्या तोंडूनच जाणून घेऊयात नेमका काय आहे प्रकार. या माळेगावमध्ये जे विद्युत वाहिनीची जी कामं चाललेली आहेत, प्रामुख्याने नगरपंचायतची स्ट्रीट लाईट असेल, अंडरग्राऊंड ST-LT लाईनचे महावितरणची जी कामं असतील, त्या कामाच्या निकृष्ट दर्जेबाबत आम्ही पाठीमागे 29 तारखेला तक्रार दिली होती. त्या तक्रारीमध्ये आम्ही म्हटलं होतं की माळेगाव नगरपंचायत हद्दीमध्ये जे स्ट्रीट लाईटचं काम चाललं आहे, प्रामुख्याने नीरा बारामती रोड, त्या रोडवरती जे पोल उभा केलेले आहेत, ते पोल प्लॅन इस्टिमेटप्रमाणे जमिनीमध्ये अंडरग्राऊंड 2.5 ते 3 फूट खोल घेऊन करणे गरजेचे असताना संबंधित ठेकेदाराने हे रोड डिवायडरवरती जे माती असते त्या मातीमध्येच कॉन्क्रीट ओतून वरच्यावर काम केल्यामुळे मागच्या 10 दिवसापूर्वी पोल कशाच्या तरी धक्क्याने पोल जमीनदोस्त झाला. आज आम्ही त्याबद्दल या अगोदर आम्ही तक्रार महावितरण बारामती, नगरपंचायत माळेगाव आणि विद्युत निरीक्षक पुणे या ठिकाणी दिली होती. आज विद्युत निरीक्षक पुणे यांनी या ठिकाणी स्पॉट व्हेरिफिकेशनला प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांना आम्ही ज्या काही चुकी झालेल्या आहेत त्या सर्व त्यांच्या निदर्शनास दिलेल्या आहेत. प्रामुख्याने हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक केबल ST व LT लाईन ह्या दोन्ही एकत्र टाकल्या आहेत, त्यामध्ये व्यवस्थित गॅप ठेवला नाही. तसेच त्या केबलच्या खाली जो वाळूचा थर द्यायचा असतो आणि त्या केबलच्या वरती जे आवरण असतं सिमेंट पाईपचं, ते निकृष्ट दर्जाचं आहे, खाली वाळू टाकलेलं नाही. आणि याबद्दल महावितरणने देखील संबंधित ठेकेदाराला पत्रव्यवहार करून तसं कळवलेलं आहे. म्हणजे आम्ही जी तक्रार दिली त्याला अधिकृत जाधव साहेब बारामती यांनी देखील दुजोरा दिलेला आहे. त्यांनी देखील 6 तारखेला पत्रव्यवहार केलेला आहे. दुसरी गोष्ट, मी नगरपंचायत माळेगावच्या गायकवाड साहेबांना देखील पत्रव्यवहार केलेला आहे, तक्रार दिलेली आहेत. परंतु गायकवाड साहेबांना जे सांगितलं की प्लॅन इस्टिमेटप्रमाणे काम होत नाही, तर ते म्हणतात झालंय तर मग हा पोल पडला कसा? साध्या धक्क्याने जर पोल पडत असेल, आज पोल सरळ रस्त्यावरती जर पडला असता, उद्या ST आली असती आणि त्या ठिकाणी जर काय एखाद्याचा जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण? यांनी या ठेकेदारांनी नियमाप्रमाणे विद्युत निरीक्षक पुणे यांची कोणतीही परवानगी घेतलेली नाही, त्यांना कळवलेलं नाही असं मला स्वतः साहेबांनी सांगितलं. आणि मी साहेबांना या ठिकाणी एकच सांगितलं की साहेब, तुम्ही तुमच्या नियमाप्रमाणे आम्ही तक्रार दिली, जीवितहानी झाली तर तुमची जबाबदारी राहील. साहेबांनी देखील आम्हाला सांगितलं की मी नियमाप्रमाणेच काम करून घेईन, तसं मी त्यांना पत्रव्यवहार करेल. आजच्या त्यांनी विजिट दिली, त्यांनी आमची समजून घेतलं, त्याबद्दल आम्ही देखील आज समाधानी आहोत. आम्हाला तरी कुठंतरी आशा वाटायला लागली की ह्या बेकायदेशीर कामाला कुठंतरी वाचा फुटेल. तसेच महावितरणाने देखील तात्काळ याची नोंद घ्यावी आणि हे निकृष्ट जे काम झालेलं आहे ते पुन्हा नियमाप्रमाणेच करून घ्यावे, तरच आम्ही शांत बसणार. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी आम्ही नगरपंचायतीसमोर उपोषणाला बसणार आहोत, याची महावितरण यांनी नोंद घ्यावी. मी नितीन वसंतराव तावरे, माळेगाव राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे शहराध्यक्ष. मी आत्ता जे काय माळेगावमध्ये जी कामं चालू आहेत ते पाहिली. त्या कामामध्ये आम्हाला ते स्ट्रीट लाईट व अंडरग्राऊंड MSCBची जी पॉवर LT आणि जे काय आहे त्या ST लाईन जे चालू आहेत त्यांची आम्ही पाहणी केली. त्या पाहणीमध्ये आम्हाला असं दिसून आलं, आम्ही GPS शूटिंग घेतलं. त्या GPS शूटिंगमधून सुद्धा आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना दाखवलं. आम्ही त्यावेळेस मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी बारामती यांनाही पत्र दिलं, त्यांनी त्याच्यामध्ये पाहणी केली. त्यानंतर आम्ही माळेगाव नगरपंचायतीला एक पत्र दिलं. त्या पत्रामध्ये शिवनशी बोलणं झालं, त्यांनी अजून आम्हाला कुठलंही उत्तर त्याला दिलेलं नाही आहे. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये विद्युत इन्स्पेक्टर यांनाही आम्ही एक पत्र व्यवहार केला, तर त्यांनी त्या पत्रव्यवहाराला पाहिल्यानंतर ते स्वतः येऊन त्यांनी त्यांचे अधिकारी पाठवले व त्यांनी ती पाहणी केली. पाहणी आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या, त्या खऱ्या आहेत, चुकीच्या पद्धतीने काम केले नाही. माळेगाव नगरपंचायतीमध्ये हद्दीत आत्तापर्यंत विद्युत लाईटचे शॉक लागून
माझ्या माहितीप्रमाणे 3 लोक मृत्यू पडलेले आहेत. जर असंच माळेगावचा मृत्यू होणार का? तर हे काम जर निकृष्ट पद्धतीत झालेलं आहे, अगदी हे काम केलेलं आहे ते साधारणतः अर्धा फूट, पाऊण फूट हायेस्ट जास्तीत जास्त खोली केली असेल तर 1 फूट खोली केली आणि त्यांनी ती केबल हातरलेली आहे. आणि त्याच्यामध्ये टेंडरमध्ये जी दिलेले आहेत आयटम की त्यांनी खाली वाळू टाकली पाहिजे, त्याच्यावरती केबल टाकली पाहिजे, त्याच्या केबलच्यावरती परत वाळू टाकून परत त्याच्यावरती चांगल्या क्वालिटीची सिमेंटचे अर्धे पाईप टाकले पाहिजेत. रोड क्रॉसिंग असेल तिथं गोल पाईप फुल साईजचे टाकले पाहिजेत. ही टेंडरमधला आयटम आहे. परंतु असं कुठंही अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आलं नाही आहे की ह्यांनी कुठं टाकले. आम्ही एक ठिकाणी पाईप त्यांनी आणल्या होत्या हाफ राऊंड आणि फुल राऊंड, त्या बघितल्या तर अक्षरशः त्याच्यातून तारा दिसतात. हे निकृष्ट दर्जाचं काम असतानाही माळेगाव नगरपंचायतीने ज्यावेळेस 25% ते 30% काम चालू होतं त्यावेळेस ह्याच माळेगावच्या सीओंनी अधिकाऱ्यांनी कुठलीही पाहणी न करता जवळपास 70 ते 75% बिल हे त्यांना कॉन्ट्रॅक्टरला अदा केलेलं आहे. मग स्ट्रीट लाईटचं हे स्ट्रीट लाईटचं इतक्या फास्ट देण्याचं कारण काय? आम्हाला ह्याच्यामध्ये थोडासा वेगळं दिसतंय म्हणजे काही ठिकाणी पोलही उभा नाहीत आणि ज्या ठिकाणी पोल उभा आहेत तर ह्या माळेगाव शनी मंदिराच्या समोरच एक पोल पाऊस पडला आणि असं त्यांचं वाहन कोण सांगतंय की वाहनाचा धक्का लागला, परंतु त्या पोलला धक्का लागला तर तो पोल बेंड झालेला पाहिजे होता. तर तो पोल कितीही झालं तर खालून फाउंडेशनपासून उपटून नाही आला पाहिजे, परंतु तो उपटून आलेला आपण समोर पाहिलं तर आपल्याला दिसल. जर अशा पद्धतीने गावचा विकास होणार असेल तर दिवंगत नेते अजितदादा पवार साहेब यांनी जो खर्च माळेगावसाठी केलेला आहे, निधी दिलेला आहे, हा निधी नक्की पुन्हाच्या घशात चालला आहे हे पाहणं गरजेचं आहे. ह्यासाठी आम्ही आमच्या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी साहेब यांनाही जाऊन भेटणार आहेत. त्याचनंतर खासदार सुप्रियाताई सुळे यांनाही आम्ही जाऊन भेटणार आहेत, त्यांना निवेदन देणार आहेत. जर हे काम चुकीचं झालेलं काम जर दुरुस्त नाही झालं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकावं लागेल, नाही टाकलं त्याचप्रमाणे जो कोणी अधिकाऱ्यांनी ह्याला बिलं दिलेली आहेत, अदा केलेले आहेत न पाहणी करता, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई नाही झाली तर 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आहे, त्या दिवशी आम्ही 100% उपोषणाला बसणार आहोत आणि खूप मोठं आंदोलन इथं आम्ही छेडणार आहोत. माळेगाव नगरपंचायत आणि महावितरणच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अखत्याऱ्यामध्ये माळेगाव येथे जे अंडरग्राऊंड स्ट्रीट लाईटचे काम झालेले आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे बोगस झालेले आहे. आपण जर पाहिलं की मीराबारामध्ये रोडच्या डिव्हायडरमध्ये जे काही पोल उभे केलेले आहेत त्याचे ॲक्च्युली त्याला फाउंडेशन जे असतं ते फाउंडेशन झालेलं नाही. ते 5 फूट पाहिजे, रस्त्याच्या खाली 1-1.5 फूट गेलं पाहिजे. ते वरचेवर काळ्या मातीमध्ये ते फाउंडेशन केल्यामुळे मागच्याच महिन्यामध्ये एक पोल वादळी वाऱ्यामध्ये कोसळला होता आणि अशाच प्रकारचं त्यांनी काम संपूर्ण त्या रस्त्याच्या कडेने केलेले ते निकृष्ट दर्जाचे. उद्या भविष्यात एखादी तो पोल जर पडला एखाद्या वाहनावर किंवा तर मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे. त्याचबरोबर माळेगावमध्ये जे सगळ्या गावामध्ये जे अंडरग्राऊंड केबलिंगचं स्ट्रीट लाईटचं जे काम झालेलं आहे, वाड्या वस्त्यावर झालेलं आहे, गल्ली बोळामध्ये झाले आहे, त्यामध्ये टेंडरमध्ये 3 फूट असताना ते फक्त 1 ते 1.5 फुटावरच त्या कॉन्ट्रॅक्टरने केबल टाकलेले आहे. वास्तविक हे आम्ही सगळे निदर्शनास महावितरणचे जे काय आज अधिकारी आले होते त्यांच्या हे निदर्शनास हे गोष्टी आणली, त्यांना ते दाखवलं आणि ते किती धोकेदायक आहे. कारण भविष्यात जर एखादा मंडपवाला कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी मंडपचा पोल खांदा गेला किंवा एखाद्या शेतकऱ्याने त्या ठिकाणी गाय बांधण्यासाठी मेख मारली तर मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी इलेक्ट्रिकचे शॉर्ट सर्किट होऊन तो मनुष्याची जीवितहानी होण्याचा धोका आहे. म्हणून हे तातडीने आम्ही ह्या लोकांना मागणी केली अधिकाऱ्यांना की हे जे काय काम झालेलं आहे ते इतकं अतिशय निकृष्ट आणि जीवितहानी किंवा दुर्घटनाग्रस्त होण्याची भविष्यात भीती आहे. म्हणून ते काम लवकरात लवकर दुरुस्त करून घेण्यात यावं, म्हणजे ते सगळे केबल उकरून पुन्हा 3 फूट जे काही शासनाच्या टेंडरमध्ये नियमाप्रमाणे जे आहे त्याप्रमाणे 3 फुटावरती केबल गाडण्यात यावी, पोलचं फाउंडेशन दुरुस्त करण्यात यावं आणि हे अतिशय तातडीने करण्यात यावं. अन्यथा आम्ही भविष्यात हे जर झालं नाही आम्ही सुनेत्रा वहिनींना भेटणार आहे, खासदार सुप्रियाताई सुळेंनाही सांगणार आहोत. पण जर हेच काम झालं नाही तर आमच्या सहकार्याने दिलेल्या या ठिकाणी सूचनेप्रमाणे आम्ही येत्या 2 ऑक्टोबरला गांधी जयंती दिवशी या ठिकाणी
महावितरण किंवा नगरपंचायतच्या दारामध्ये उपोषणाला बसणार आहोत. जोपर्यंत हे काम होत नाहीत त्यासाठी आम्ही इशारा देतो या दोन्ही संस्थांना की आपण तातडीने हे काम दुरुस्त करून घ्यावं. आणि जे कॉन्ट्रॅक्टरला बिल देण्यात आलेलं आहे हे काम निकृष्ट दर्जात झालेलं असतानासुद्धा कॉन्ट्रॅक्टरला कारण नसताना घाई गडबडीत बिल दिलं आहे. यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार, आर्थिक भ्रष्टाचार झालेला असण्याचा आम्हाला संशय आहे आणि म्हणून हे सगळं काम दुरुस्त करावं अशी मी माळेगावकर समस्त नागरिकांच्या वतीनं प्रशासनास विनंती करतो आणि हे काम दुरुस्त करावं. अन्यथा आम्ही 2 ऑक्टोबरला गांधी जयंती दिवशी उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही हेच या ठिकाणी इशारा देतो.